नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचे नाव काय आहे? उपयोजित लेखनचा विज्ञापन लेखन. काय आहे? उपयोजित लेखनचा विज्ञापन लेखन. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण काय बघणार आहे? विज्ञापन लेखन यांची परिभाषा बघणार आहे. काय बघणार आहे? विज्ञापन लेखन यांची परिभाषा बघणार आहे. तर चला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघून घ्या. विज्ञापन शब्द की रचना ज्ञापन शब्द से वी उपसर्ग लगाने से हुई है. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. विज्ञापन शब्द यांची रचना ज्ञापन शब्द जोडून वी उपसर्ग लावून झालेली आहेत. वी उपसर्ग लावून झालेली आहेत. जिसका शाब्दिक अर्थ है विशेष जानकारी देना. ज्यांचा शाब्दिक अर्थ है विशेष जानकारी देना. ज्यांचा शाब्दिक अर्थ काय है? विशेष जानकारी देणाऱ्या. अर्थात किसी वस्तु की बिक्री बढ़ाने के लिए उस वस्तु के गुणों का प्रचार प्रसार करना ही विज्ञापन कहलाता है. तथा कोणताही वस्तूची विक्री वाढणाऱ्या किंवा कोणत्याही वस्तूच्या गुणांचा प्रचार प्रसार करणाऱ्याही आपण विज्ञापन कहू शकतो किंवा विज्ञापन म्हणतो. आता आपण अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. विज्ञापन यांचा उद्देश्य होता कि उत्पादक द्वारा अपनी वस्तुएं खरीदने के लिए लोगों को आकर्षित और लालयित करना. बघा, आता काय दिलेलं आहे? विज्ञापन यांचा उद्देश काय आहे? विज्ञापन यांचा उद्देश आहेत की उत्पादक द्वारा आपली वस्तू खरीदणाऱ्या वस्तूंच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा किंवा लालयित करण्याचा तथा उन्हें बेचकर मोठा मुनाफा कमाना. तथा त्यांना विकून खूपच मोठा मुनाफा कमवायचा. काय करायचा? त्यांना विकून खूपच मोठा मुनाफा कमवायचा. आज जिधर भी देखो विज्ञापन किसी न किसी वस्तु का गुणगान करते नजर आता है. आज आपण कुठेही पाहूया. तुम्ही काय बघणार? तुम्ही कुठे ट्रेनवर जा किंवा बसवर जा, कुठे भी तुम्ही बघणार आहे या वस्तूचं गुणगान करताना तुम्हाला कोणी नजर येतात. टेलिव्हिजन के चॅनल, समाचार पत्र, पत्रिका आहे. जसं इथे दिलेले आहे की टेलिव्हिजन यांचं चॅनल आणि समाचार पत्र किंवा पत्रिका आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे होर्डिंग, साइन बोर्ड, बस स्टैंड दीवारें, मेट्रो बस तथा वाहनों की दीवारें आदि पर विज्ञापन दिखाई देता है. जैसे की तुम्हाला मी सांगितले होते, होर्डिंग, साइन बोर्ड, बस स्टैंड दीवारें, मेट्रो बस तथा वाहन, कितकं बी वाहन आहे त्याचं दिवारे आणि त्यांचं विज्ञापन, हा सगळं तुम्हाला तुम्ही बघत आहे. हा सगळं तुम्ही बघता की कुठे कुठे विज्ञापन करताना कुठे कुठे हा कागजच्या स्वरूपातून होत आहे. अब फिल्मों के बीचों बीच में इतने विज्ञापन आने लगे हैं कि पता नहीं लगता कि हम विज्ञापन देख रहे हैं या फिल्म. जसं की आता इथे दिलेलं आहे की जेव्हा आपण फिल्म बघत आहे त्याचं बीचोबीच म्हणजे मध्ये आपण बघतात की विज्ञापन येतात आणि आपल्याला असं जाणून पाहिजे की आपण विज्ञापन बघत आहे की फिल्म बघत आहे, असं आपण ठाऊक जात आहे. तर याप्रमाणे इनके अलावा कुछ विज्ञापन सरकारी एजेंसियों द्वारा लोगों को जागरूक कराने के लिए प्रसारित किए जाते हैं. यांचा अलावा काही विज्ञापन असं आहे जे सरकारी एजन्सीद्वारा लोकांना जागरूक करण्याच्या प्रसारित केलेले जात आहे. राष्ट्रीय एकता, जनसंख्या वृद्धी रोखणे, जसं की राष्ट्रीय एकता, जनसंख्या वृद्धी थांबवण्यासाठी संबंधी रोगों से बचाव आणि संबंधी रोगांचा बचाव, मद्यपान नाही करण्यासंबंधी, समय समय पर मच्छर मलेरिया रोखने संबंधी विज्ञापन इसी कोटी में आते हैं. आणि वेळातून आपल्याला मच्छर मलेरिया हा थांबवण्यासाठी जे संबंधित जे जानकारी आपल्याला भेटत आहे ते विज्ञापन रूपी या कोटीतून येत आहे. कळलं? हो. तर विज्ञापनची जी माहिती आणि विज्ञापनची जी परिभाषा तर आपण पाहिलेली आहे. आता आपण अजून काय पाहायचं आहे? चला बघून घ्या. बघा,
आता अजून आहे आपल्याकडे, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. विज्ञापन लेखन करते समय निम्नलिखित बातों का ध्यान रखना चाहिए. जेव्हा आपण विज्ञापन लेखन करत आहे त्याबद्दल आपल्याला निम्नलिखित बातमीचं ध्यान करायचं आहे. तर कोणकोणती बातमी आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, पहिला, कम से कम शब्दों में विज्ञापन होना चाहिए. कमीची कमी शब्दातून आपल्याला विज्ञापन तयार होणार पाहिजे. कळलं? हो. दूसरा बघा, शब्दों में सागर भरने की क्षमता होनी चाहिए. शब्दामध्ये गागर किंवा सागर भरण्याची क्षमता होणार पाहिजे. भाषा सरस, रोचक तथा प्रभावपूर्ण होनी चाहिए. जी आपली भाषा आहे ते सरस, रोचक आणि प्रभावपूर्ण होणार पाहिजे. विज्ञापन की भाषा काव्यात्मक हो तो बेहतर रहता है. विज्ञापन यांची भाषा जेव्हा काव्यात्मक म्हणजे कविताबद्दल होणार तर खूपच चांगले होणार आहे. विज्ञापन की भाषा में मुहावरे तथा सुयुक्तियों का प्रयोग होने से भाषा साधारण लोगों की समझ में भी आ जाती है. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. विज्ञापन यांची भाषाबद्दल मुहावरे किंवा सुक्तियो यांचा प्रयोग होऊन जाणार आहे. त्या भाषाच्या साधनातून आपण लवकर समजणार आहे. कळलं? हो. तर अजून आहेत का बघून घ्या. बघा, मुफ्त मिलने वाले सामानों या छूट का उल्लेख अवश्य किया जाना चाहिए. जे आपल्याला मुफ्त भेटत आहे त्यांच्या सामानाचा छूटचा उल्लेख आपल्याला लवकर भेटणार पाहिजे. ऊपर की जगह देखकर कोई छोटी सी तुकबंदी जिसने पढ़ने वाला आकर्षित हो जाए. वरतीच्या जागावर काही छोटीशी तुकबंदी देणार आहे आणि त्याबद्दल लोक आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होणार आहे. संपर्क करे, फोन का उल्लेख करे. संपर्क करू, फोनाचा उल्लेख. जसे इथे 01123456789 आदि अपना या सही फोन नंबर देने से बचना चाहिए. आपला सही खरंच फोन नंबर द्यायचा, वाचवायचा आहे. कळलं इतकंपर्यंत? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता बघा, पहिला मी इथे नमुना प्रश्न तयार केलेला आहे की पहिला विज्ञापन मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर पहिला विज्ञापन काय आहे ते आता आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कळलं? हो. बघा, पहिला विज्ञापनचा प्रश्न काय आहे. नवाकुर प्ले स्कूल में प्री प्राइमरी से 5वीं तक के दाखिले शुरू हो गए. इस स्कूल के लिए विज्ञापन तैयार कीजिए. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. नवाकुर प्ले स्कूल मध्ये प्री प्रायमरी यांचे 5वी तक, प्री प्रायमरी यांचा 5वी तक दाखले सुरू होणार आहे. या स्कूलचं तुम्हाला विज्ञापन तयार करायचं आहे. तर तुम्ही इथे बघणार मी विज्ञापन तयार केलेलं आहे. नवाकुर प्ले स्कूल काय आहे? नवाकुर प्ले स्कूल. क्या आप अपने नन्हे मुन्ने बच्चों में ज्ञान और संस्कार चाहते हैं तो आइए. बघा किती चांगलं लिहिलेलं आहे यांनी. काय तुम्ही आपला नन्हे मुन्ने म्हणजे खूपच लहान मुलांना आपल्या ज्ञानाचा संस्कार करून पाहिजे आहे तर तुम्ही इकडे येऊन घ्या. नवाकुर प्ले स्कूल, नवाकुर प्ले स्कूल आणि हाय स्कूलचा चित्र दिलेले आहे. शिक्षात आइए, उत्तम भविष्य बनाइए. शिक्षात आइए आणि उत्तम भविष्य तुम्ही बनवून घ्या. खेल खेल में शिक्षा, खेल खेल में शिक्षा. प्रशिक्षित अध्यापिकाएं, प्रशिक्षित अध्यापिकाएं. स्वच्छ हवादार कमरे खेल खिलौने, स्वच्छ हवादार कमरे खेळ खिलौने. दाखिले के समय स्कूल बैग मुफ्त आणि दाखले संबंधी तुम्हाला स्कूल बैग मुफ्त भेटणार आहे. तुम्हाला आता असं पाहिजे की मुफ्त भेटणार आहे तर मुफ्त चला, नाही तर तुम्ही काय करत आहे की बेग घ्यायचा आहे, बुक घ्यायचं आहे तर तुम्ही काय करत हो. पण इथे आपल्याला काय करायचंय की आपल्याला चांगलं स्कूल आहे, सगळं स्कूल आहे चांगले आणि आपल्याला बेग पण मुफ्त भेटत आहे हे आपण विचार करतो. तर याप्रमाणे असं दिलेले आहे. तर अजून दुसरा काय आहे बघून घ्यायचं आहे. तर बघून घ्या. दूसरा, रुचिकर परिधान शोरूम को अपने परिधानों की बिक्री बढ़ानी है. वे सभी परिधानों से 20% की छूट दे रहे हैं. इस संबंध में एक विज्ञापन तैयार कीजिए. आता तुम्ही इथे बघणार की रुचिकर परिधान शोरूम काय आहे. रुचिकर परिधान शोरूम काय आहे. रुचिकर परिधान शोरूम आपला परिधान म्हणजे बिक्री वाढायचे काम करत आहे. त्या संबंधी तुम्ही परिधानमध्ये 20% सूट देणार आहे. या संबंधी तुम्ही एक विज्ञापन तयार करायचा आहे. कळलं की नाही? हो. बघा इथे रुचिकर परिधान शोरूम, सेल सेल सेल. जेव्हा तुम्ही सेल हा ऐकता ना तर तुम्ही बोलता अरे सेल आहे, चला चला बघून घ्या किती प्रतिशत सेल आहे.
तर तुम्ही जाता. तर याबद्दल पहिले लिहिलेलं आहे सेल सेल सेल. बघा, मनमोहक एवं मनभाव कपडों को एकमात्र स्थान. मनमोहक किंवा मनोभावाचं कपड्याचे एकमात्र स्थान दिलेले आहेत. रुचिकर परिधान शोरूम. काय आहे? रुचिकर परिधान शोरूम. 20% भारी छूट. किती प्रतिशत? 20% भारी छूट. आधुनिक फॅशन मनभाव रंग. बघा किती छान प्रमाणे लिहिलेलं आहे. आधुनिक फैशन मनभाव रंग सभी आयु के लिए उपलब्ध. सबसे सस्ता सबसे अच्छा है. एक बार सेवा का अवसर दे. तर याबद्दल तुम्ही इथं बघणार की हो किती चांगलं आहे, 20% सूट आणि शोरूम मध्ये छूट भेटत आपल्याला, तर चला चलू आहे. तर या विज्ञापनाच्या माध्यमाही लोक आपला कपडा घ्यायचा येत आहे. आणि इथे कपड्याचं किंवा मुलांच्या इथे चित्र दिलेले आहे जे तुमच्या लोकांना अजून आकर्षित बनवणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून आहे का बघून घ्या. बघा तिसरा पण आहे. आप एक योग प्रशिक्षण केंद्र खेलना चाहते हैं, इस संबंध में युवाओं को आकर्षित करने वाला एक विज्ञापन तैयार कीजिए. तुम्ही आपला योग प्रशिक्षण केंद्र खेळांचं चाहत आहे, खोलना म्हणजे उघडणार आहे. तर या संबंधी तुम्ही युवाला आपल्याकडे आकर्षित करून घ्या असं विज्ञापन तयार करायचं आहे. बघून घ्या इथे. खुल गया आनंद योग केंद्र. खुल गया आनंद योग केंद्र. क्या आप अपच, अनिद्रा, मोटापा, उच्च रक्तचाप आदि से परेशान हैं? तो आइए आनंद योग केंद्र प्रशिक्षित लोगों द्वारा प्रशिक्षण, प्राकृतिक वातावरण में प्रवेश लेने या योगिटिक मुफ्त आहे. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की आनंद योग केंद्र हा जे आहे त्याबद्दल आपल्याला खूपच मुफ्त काय भेटत आहे? योग किट. अब योग भगाए रोग. जेव्हा तुम्ही योगासन करणार तेव्हा तुमचा योगा रोग भगवणार आहे. योग करे स्वस्थ रहे. तुम्ही योग करणार तर स्वस्थ राहणार आहे असं त्यांची बातमी आहे. खुल गया. आणि इथे तुम्ही बघणार की योगाचं चित्र दिलेलं आहे. तर हा मला खूपच आकर्षित लागले की इथे असं प्रमाणे दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर तुम्हाला हे करायचं आहे. तर कशा प्रमाणे विज्ञापन तयार करायचं, कसं त्यांचं चित्र बनवायचं हे तुम्हाला कळून जाणार आहे. मी इथे चित्र बनवलेले नाही आहे, मी इथे दिलेले आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे? पेन्सिल किंवा पेनाबरोबर ही चित्र बनवायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. चला बघून घ्या. बघा इथे तुम्हाला मी एक गृहपाठ दिलेले आहे. काय दिलेले आहे? गृहपाठ दिलेले आहे. बघा, विज्ञापन लेखन के लिए छात्र ये उदाहरण देखें. रक्षक हेल्मेट बनाने वाली कंपनी की बिक्री बढ़ाने के लिए विज्ञापन तयार कीजिए. खूपच चांगलं मी तुम्हाला एक हे दिलेलं आहे. मी तुमचा काही मार्ग पण देते की याचबरोबर तुम्हाला कसं तयार करायचं आहे गृहपाठ बघून घ्या. कोणाचं करायचं आहे? रक्षक हेल्मेट. हेल्मेट बद्दल तुम्ही खूपच चांगल्या प्रमाणे लिहू शकता. कसं की हेल्मेट बरोबर ही तुम्ही आपल्या लोकांना जिवंत करू शकता किंवा जिवंत वाचवू शकता. कधीही दुर्घटना आपल्याला बोलून नाही येतात, कधीही येतात. तर तुम्ही आपल्या रक्षक जे आहे हेल्मेट त्याला घेऊन जायचं आहे आणि हेल्मेटचं तुम्ही चित्र तयार करू शकता. काही असं पण चित्र तुम्ही करू शकता की हेल्मेट बरोबर जे हेल्मेट नाही घेऊ शकता त्यांचा व्यवस्था कसे झालेली आहे ते हे पण करू शकता. तर याबद्दल तुम्ही हेल्मेटचं खूपच चांगल्या प्रमाणे विज्ञापन तयार करू शकता. आणि मी तुम्हाला 2-3 शब्द दिलेले पण आहे. तर हे तुम्ही करू शकता. हेल्मेटचं चित्र करू शकता. आणि आइए हेल्मेट आपको पहनिए अपनी जीवन बचाइए. आपला जीवन तुम्ही वाचवूया. कशा प्रमाणे? हेल्मेट प्रमाणे वाचवूया. तर 1-2 वाक्य मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर तुम्ही पण घरी बसून असं वाक्य शोधून करायचं आहे आणि हा जे गृहपाठ मी तुम्हाला दिलेला आहे हा विज्ञापन तुम्हाला तयार करायचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर घरी बसून तुम्हाला हे विज्ञापन तयार करायचं आहे. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला जीवनातून विज्ञापन किती आकर्षित करायचं आहे आणि विज्ञापन बरोबर आपल्याला हे पण माहिती झाली की कशाप्रमाणे लोक कसा आकर्षित होऊ शकतो. विज्ञापन बरोबर लोक आपल्याकडे कसं आकर्षित होऊ शकतो. आपल्या म्हणजे आपलं जे दुकान आहे जे पण आहे त्यांच्यावर विज्ञापन तयार करताना लोक आकर्षित होते आणि विज्ञापनची परिभाषा पाहिले त्यांचं पण कशाप्रमाणे विज्ञापन तयार करतात ते पण पाहिले. मी तुम्हाला एक गृहपाठ दिले आहे. घरी बसून त्या गृहपाठाचा संपूर्ण करायचं आहे. कुठे
कुठे कुठे कसं कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर घरी बसून हे व्यवस्थित करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.